चंदीगडच्या गजबजलेल्या रस्त्यावर घडलेला एक विचित्र प्रसंग मध्यंतरी जोरदार व्हायरल झाला। त्या झोंबी डिलिव्हरी बॉयचा देशभरात चर्चेचा विषय ठरला। एका डिलिव्हरी एजंटला तब्बल 2 तास एकाच जागी न हलता शून्यात नजर लावून उभं पाहिल्यानंतर लोक हादरले आणि सोशल मीडियावर एक चर्चा रंगली। हा केवळ थकवा आहे की खरंच झॉम्बी ड्रग सारखं काही भारतात शिरलंय? त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका विचित्र व्हिडिओनं धुमाकूळ घातलाय। अमेरिकेतील फिलाडेल्फिया सारख्या शहरामध्ये दिसणारे झोंबी आता आपल्या शेजारी तर आले नाहीत ना, अशी भीती मीरा भाईंदरकरांना वाटू लागली। भाईंदरच्या 90 फुटी रोड परिसरातील एक व्हिडिओ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय। या विचित्र घटनेमागचं खरं कारण काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे। यात एक तरुण अंमली पदार्थाच्या नशेत असल्याच्या संशयावरून भीतीचं वातावरण पसरलं। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण भर रस्त्यात अत्यंत विचित्र अवस्थेत उभा असलेला दिसतोय। तो तासनतास एकाच जागी वाकलेल्या स्थितीत कोणत्याही हालचालीविना पुतळ्यासारखा उभा आहे। आजूबाजूला लोकांची वर्दळ असतानाही त्याला कशाचंही भान नसल्याचं व्हिडिओत स्पष्ट होतंय। या विचित्र वागण्यामुळे हा प्रकार झोंबी ड्रग्ज म्हणजे झायलाझिनमुळे घडल्याचा दावा केला जातोय। रस्त्यावर एक डिलिव्हरी बॉय पूर्णपणे निश्चल स्थितीत उभा असल्याचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओत दिसणाऱ्या या तरुण मुलाच्या पाठीवर डिलिव्हरी कंपनीची बॅग आणि तोंडात बिडी असल्याचं दिसतंय। तब्बल 2 तास एकाच जागी हा तरुण उभा होता असा दावा केला जातोय। यामुळे आरोग्य, ताणतणाव आणि झोंबी ड्रग्सच्या चर्चांना उधाण आलंय। मीरा भाईंदर पोलिसांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेतली, मात्र नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। व्हिडिओतील तरुण कोण आहे आणि तो खरोखर ड्रग्सच्या नशेत होता की तो केवळ सोशल मीडिया रीलसाठी केलेला स्टंट होता, याचा पोलीस शोध घेत आहेत। यापूर्वी बंगळुरू आणि चंदीगडमध्येही असेच व्हिडिओ व्हायरल झाले होते, जे तपासात बनावट केवळ खोडसाळपणा असल्याचं निष्पन्न झालं होतं। हा व्हिडिओ पडताळणीखाली असून अधिकृत पुष्टी झाल्याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय। आता पाहूयात नेमकं हे झोंबी ड्रग्ज आहे तरी काय। झॉम्बी ड्रग्ज हा विशेषतः अमेरिकेत सर्वात जास्त वापरला जाणारा घातक नशेचा पदार्थ आहे। या ड्रगमुळे माणसाची अवस्था झोंबीसारखी जिवंत प्रेत होत असल्यानं त्याला हे नाव देण्यात आले। झॉम्बी ड्रगमध्ये झायलेझिन नावाचं घातक विषारी पदार्थ असतो। याची नशा केल्यानं माणूस जिवंत प्रेत बनतो, एकाच ठिकाणी तासभर तरी स्तब्ध होतो। हे सध्या जगभरात आणि आता भारतातही सोशल मीडिया रिपोर्टनुसार चर्चेत असलेला अत्यंत घातक नशा आहे। झायलाझिन हे प्रामुख्याने घोडे किंवा मोठ्या जनावरांना भूल देण्यासाठी वापरलं जाणारं औषध आहे। मानवासाठी हे अत्यंत घातक आहे। याच्या वापरामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, रक्तदाब कमी होतो आणि व्यक्ती तासनतास निश्चल किंवा बेशुद्ध अवस्थेत राहू शकतो। या ड्रग्सच्या दीर्घकालीन वापरामुळे शरीराची त्वचा कुजायला लागते आणि त्यावर जखमा होतात, म्हणूनच याला झोंबी ड्रग्ज म्हटलं जातं। मीरा भाईंदरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी ही जुनी समस्या आहे। बेकायदा बांधकामं आणि वाढती गुन्हेगारी यामुळे अंमली पदार्थ तस्करांना आश्रय मिळत असल्याचं अनेकदा समोर आले। जर खरोखरच झायलाझिन सारखे घातक ड्रग शहरात पोहोचले असतील तर हे तरुण पिढीसाठी मोठा धोका ठरू शकतं। सध्या तरी हा व्हिडिओ झोंबी ड्रग्सचाच आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही, मात्र या प्रकरणानं पोलीस यंत्रणेसमोर नवीन आव्हान उभं केलंय। हे ड्रग्ज घेतल्यामुळे शरीरावरील त्वचा सडण्यास सुरुवात होते, जखमा होतात आणि त्यातून इन्फेक्शन पसरतं। शरीरावर बारीक लाल काळे चट्टे येतात, शरीराचा काही भाग काळा निळा होतो, हातापायाला विद्रूप असं रूप येतं आणि याचा ओव्हरडोस हा जीवघेणा आहे। आणि हे औषध फॅटनील सारख्या अंमली पदार्थांमध्ये मिसळून विकलं जातं। हे नॉन बेन्झोडायझेपाईन झोपेची औषध आहे। CDC नुसार याच्या ओव्हरडोसमध्ये नेलॉक्सोन नावाची औषधं दिली जातात। थोडक्यात हा नशा शरीराला आतून सडवतो आणि व्यक्तीला जिवंतपणी मरण यातना देतो। ड्रग्सचा परिणाम मेंदू, शरीर आणि वागणुकीवर थेट होतो। वेगवेगळ्या ड्रग्सचे परिणाम वेगवेगळे असतात, पण एकूण परिणाम धोकादायकच असतात। हे ड्रग्स घेतल्यामुळे मेंदूची काम करण्याची पद्धत बदलते, विचार करण्याची क्षमता कमी होते, निर्णय घेण्याची क्षमता बिघडते आणि काही वेळा भ्रम होतात। हृदयाचे ठोके वाढणं किंवा कमी होणं, श्वास घेण्यात अडचण येणं, उलटी, चक्कर, कमजोरी जाणवणं, तर काही वेळेस जास्त प्रमाणात घेतल्यास ओव्हरडोस झाल्यास मृत्यूचा धोका वाढतो। वागणुकीवर विचित्र परिणाम पाहायला मिळतो। आक्रमकपणा किंवा अनियंत्रित वर्तन झाल्याच्या अनेक घटना घडल्यात। भीती, चिंता किंवा नैराश्य वाढतं, वास्तवापासून दूर जाऊन झोंबीसारखी अवस्था होते। याचं जर व्यसन लागलं तर आयुष्याला काही अर्थ नाही। एकदा सवय लागली की पुन्हा पुन्हा घ्यावं लागतं। हळूहळू शरीर आणि मन त्यावर अवलंबून राहायला सुरुवात होते। त्यानंतर ते सोडणं खूप कठीण होतं आणि आयुष्यात दीर्घकालीन धोक्यांना आमंत्रण मिळतं। मेंदूचं कायम नुकसान होतं, यकृत, मूत्रपिंड खराब होणं यासारखा धोका वाढतो, मानसिक आजार जडतात आणि आयुष्य कमी होतं। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।